गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत DNA फिंगर प्रिंटिंग. या अगोदर आपण DNA म्हणजे काय हे आपण बघितलेलं. ह्युमन बिंग्समध्ये त्यांच्यामध्ये असलेले जे काही कॅरेक्टर्स आहेत तर हे कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन ट्रान्सफर करण्याचं काम हे DNA करत असतं. त्यामुळे DNAला आपण जेनेटिक मटेरियल असं आपण म्हणत असतो. हे यापूर्वी आपण बघितलेलं आहे. आता आपल्याला DNA फिंगर प्रिंटिंग बघायची. तर ह्या DNA फिंगर प्रिंटिंग बघण्याच्या अगोदर जो काही DNA तर हा DNA हा कशा पद्धतीने दोन पार्टमध्ये विभागला गेलेला आहे तो आपण आज बघणार आहोत. DNA म्हणजेच डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. DNA मोस्टली डिवायडेड इंटू टू टाईप्स. त्यामधला फर्स्ट टाईप्स आहे बल्क DNA आणि सेकंड टाईप आहे सॅटेलाइट DNA. हा जो काही बल्क DNA आहे तर तो बल्क DNA आहे 99.9%. आणि जो काही सॅटेलाइट DNA आहे तो आहे 0.1%. आता जे काही आपले कॅरेक्टर्स आहेत तर हे कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी जीन्स रिस्पॉन्सिबल असतात आणि हे जीन्स जे प्रेझेंट असतात तर ते बल्क DNA मध्ये प्रेझेंट असतात, ज्याला आपण कोडिंग म्हणतो. साध्या शब्दात सांगायचं म्हणजे कोडिंग. बल्क DNA मीन्स की जे कामाचे DNA आहे आणि सॅटेलाइट DNA मीन्स नॉन कोडिंग DNA की जे आपल्या बॉडीमध्ये कुठलंच वर्क करत नाही किंवा कोणतेच कॅरेक्टर कंट्रोल करण्याचं काम हे सॅटेलाइट DNA त्या ठिकाणी करत नाही. तर त्याचं पर्सेंट पण 0.1% आहे. तर आपण सॅटेलाइट DNA डिवाइड इंटू टू टाइप्स. फर्स्ट मिनी सॅटेलाइट आणि सेकंड मायक्रो सॅटेलाइट. मिनी सॅटेलाइट जो आहे तर तो त्याच्या बेस पेअर म्हणजे 20 to 100 बेस पेअरचा तो स्मॉल पार्ट असतो आणि त्याला आपण VNT-RS असं म्हणतो. VNT-RS जे काही DNA फिंगर प्रिंटिंग आहे तर या DNA फिंगर प्रिंटिंगचा तो की पॉईंट आहे किंवा तो की फॅक्टर आहे की ज्याच्यामुळेच आपल्यामध्ये असलेलं जे काही डिफरन्सेस आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतात. आणि हा जो काही VNT-RS आहे वर्ल्डमध्ये जेवढे काही ह्युमन बिंग्स आहेत तर या ह्युमन बिंग्समध्ये एका व्यक्तीमध्ये असलेला VNT-RS सेम टू सेम हा कुठल्याच व्यक्तीमध्ये नसतो. जर ते ट्विन्स असतील आणि तेही ट्विन्स कोणते तर ते होमोझायगोटिक जर ट्विन्स असतील तर त्यांच्यामध्येच हा जो काही VNT-RS आहे तर हा VNT-RS एकसारखा असू शकतो. बाकी हा पूर्णपणे डिफरन्स असतो. त्यामुळे तो जे काही DNA फिंगर प्रिंटिंग आहे तर या DNA फिंगर प्रिंटिंगचा तो की फॅक्टर आहे आणि हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की ज्याला आपण VNT-RS म्हणतो. आणि सेकंड जो आहे तर तो आहे मायक्रो सॅटेलाइट DNA. आणि याची जी काही लेंथ आहे तर तो 1 to 8 बेस पेअरपर्यंत आहे आणि त्याला आपण STR असं आपण त्याला म्हणत असतो. STR मीन्स सिम्पल टेंडम रिपीट. DNA फिंगर प्रिंटिंग ही सगळ्यात पहिले अलेक जेफ्रीज यांनी ती डेव्हलप केली. जीन्स जे आहेत तर ते क्रोमोझोम्सवरती प्रेझेंट असतात आणि ते जे काही कॅरेक्टर आहेत ऑर्गॅनिझम्समध्ये असलेले त्याच्यासाठी ते रिस्पॉन्सिबल असतात. त्यासोबतच इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर यासाठीसुद्धा ते रिस्पॉन्सिबल असतात. पॅटर्नल आणि मॅटर्नल जीन्स यांचं रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे जे काही ऑफस्प्रिंग आहे तर यांच्यामध्ये डिफरन्सेस त्या ठिकाणी क्रिएट होत असतात. त्यासोबतच जे काही गॅमेटचं फॉर्मेशन होत असताना त्या ठिकाणी घडून येणारं जे काही म्युटेशन आहे यामुळे सुद्धा त्या ठिकाणी डिफरन्सेस क्रिएट होत असतात. तर हे जे काही फॅक्टर्स आहेत तर या फॅक्टर्समुळे काय होतं आहे आपला जो काही जेनेटिक मेकअप आहे तर हा जेनेटिक मेकअप युनिक त्या ठिकाणी बनून जात असतो आहे आणि त्यालाच आपण फिंगर प्रिंट असं आपण त्याला म्हणत असतो आहे. तर हा जो काही युनिक जेनेटिक मेकअप आहे याला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण DNA रेस्ट्रिक्शन ॲनालिसिसचा यूज करत असतो आहे आणि त्यालाच आपण DNA प्रोफायलिंग किंवा DNA फिंगर प्रिंटिंग असं आपण त्याला म्हणत असतो आहे. तर ही जी काही DNA फिंगर प्रिंटिंग टेक्निक आहे तर सुरुवातीला बघितल्याप्रमाणेच जे काही ब्रिटिश जेनेटिसिस्ट आहे ज्यांना आपण डॉक्टर अलेक जेफ्रीज म्हणतो यांनी ती 1984मध्ये डेव्हलप केली. आपल्यामध्ये असलेले जे काही जीन्स आहेत तर ह्या जीन्सपैकी नियर अबाउट 99.9% हे जे काही जीन्स आहेत तर हे सर्व ह्युमन बिंगचे जवळपास ते सेम टू सेम असतात. आणि यामध्ये रिमेनिंग काही छोटासा पार्ट असतो आहे की ज्याचा बेस पेअर हा 20 to 100 बेस पेअर आहे. एवढाच पार्ट हा डिफरन्स असतो आहे आणि तोच एक युनिक कॅरेक्टर असतं आहे आणि त्याला आपण VNT-RS असं आपण त्याला म्हणत असतो आहे.
VNTRS मीन्स व्हेरिएबल नंबर ऑफ टेंडम रिपीट्स, आणि याचाच यूज आपण DNA फिंगरप्रिंटिंगसाठी केला जातो आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत तर याच्या स्टेप्स, DNA फिंगरप्रिंटिंगच्या स्टेप्स. यामध्ये सगळ्यात पहिली जी काही स्टेप्स आहे तर ती आहे आयसोलेशन ऑफ DNA. यामध्ये आपल्याला मिळालेलं जे काही मटेरियल आहे तर त्यामध्ये ब्लड असेल, हेअर रूट्स असेल किंवा स्किन असेल, यामधून आपल्याला DNA आयसोलेट करायचे आहे. सेकंड स्टेप आहे रेस्ट्रिक्शन डायजेशन. आयसोलेट केलेले जे काही DNA तर याला आपल्याला कट करायचं आहे, तर ते कट करण्यासाठी आपण रेस्ट्रिक्शन एन्झाईमचा यूज करून ते DNA आपण कट करणार आहोत. आणि त्या ठिकाणी जे काही व्हेरिएबल लेंथचे जे काही फ्रॅगमेंट तयार होतात त्याला आपण म्हणतो आहे रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. त्यालाच RFLP शॉर्टकटमध्ये असं आपण त्याला म्हणत असतो. आणि हे RFLPचा लॉंग फॉर्म आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. थर्ड फेज जेल इलेक्ट्रोफोरेसिस. DNA सॅम्पल्स आपल्याला ॲगारोज जेल इलेक्ट्रोफोरेसिसवरती आपल्याला ते लोड करायचे आहे आणि त्याला आपल्याला इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड करायचं आहे. जे काही DNA फ्रॅगमेंट्स आहेत तर हे निगेटिव्हली चार्ज असल्यामुळे ते पॉझिटिव्ह पोलकडे ते ट्रान्सफर होतात. आणि हे जे काही मूवमेंट आहे DNA फ्रॅगमेंटचं तर ते त्याच्या लेंथनुसार त्या ठिकाणी ते होत असतं आहे. आणि त्यानंतर हे जे काही DNA फ्रॅगमेंट्स आहेत तर हे DNA फ्रॅगमेंट डबल स्टँडर्डचे सिंगल स्टँडर्डमध्ये त्याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी ते होत असतं आहे. फोर्थ स्टेप आहे सदर्न ब्लॉटिंग. यामध्ये जे काही DNA फ्रॅगमेंट आहे तर हे सिंगल स्टँडर्ड DNA फ्रॅगमेंट आपल्याला नायलॉन मेम्ब्रेनवरती ते ट्रान्सफर त्या ठिकाणी करायचे आहे. त्यानंतर फिफ्थ स्टेप आहे सिलेक्शन ऑफ DNA प्रोब. या ठिकाणी एक आर्टिफिशियल DNA प्रोब या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि तो कॉम्प्लिमेंटरी DNA प्रोब असणार आहे. सिक्स स्टेप्स आहे हायब्रिडायझेशन. जो काही प्रोब DNA आहे त्याला नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर कंटेनिंग होस्ट DNAवरती ट्रान्सफर करायचं आहे. त्या ठिकाणी सिंगल स्टँडर्ड DNA प्रोब हा आपल्या कॉम्प्लिमेंटरी बेस सिक्वेन्स जो काही DNA आहे त्याच्यासोबत त्याची पेरिंग होईल आणि त्या ठिकाणी डबल स्टँडर्ड DNA त्या ठिकाणी फॉर्म होईल. सेवन स्टेप फोटोग्राफी. द नायट्रोसेल्युलोज फिल्टर पेपर इज फोटोग्राफ्ड ऑन अन एक्सरे फिल्म बाय ॲटो रेडिओग्राफी. अशा प्रकारे तो जो काही DNA आहे त्याची आपल्याला फोटोग्राफ घ्यायचा आहे एक्सरे फिल्मवरती आणि अशा पद्धतीने ही DNA फिंगरप्रिंटिंगची टोटल सिक्वेन्स आहे. यानंतर आहे ॲप्लिकेशन ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. DNA फिंगरप्रिंटिंग ही फॉरेन्सिक सायन्समध्ये यूज केल्या जातात, ज्यामध्ये जे काही रेप केसेस असतील किंवा जे काही कॉम्प्लिकेटेड मर्डर केसेस असतील ते सॉल्व करण्यासाठी. सेकंड, DNA फिंगरप्रिंटिंग इज यूज्ड टू फाइंड आउट द बायोलॉजिकल फादर ऑर मदर ऑर बोथ ऑफ द चाइल्ड इन केस ऑफ डिस्प्युटेड पॅरेंटेज. त्यासोबतच DNA फिंगरप्रिंटिंग इज यूज्ड इन पेडिग्री ॲनालिसिस इन कॅट्स, डॉग, हॉर्सेस अँड ह्युमन्स. ऑल दीज आर द ॲप्लिकेशन्स ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग. तर हे होते DNA फिंगरप्रिंटिंगचे ॲप्लिकेशन्स. हे चांगल्या प्रकारे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. आणि अशा प्रकारे आज आपण DNA फिंगरप्रिंटिंगवरती या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके, थँक्यू.